डोनाल्ड ट्रम्प. नाम तो सुना होगा. आता मात्र असं म्हणायची वेळ आली आहे. ट्रम्पने भारतावर 25% टॅरिफ आणि 25% पेनल्टीच्या स्वरूपात टॅरिफ लावला आहे. अहंकारी, मगरूर, मक्तेदारीवर आधारित राजकारण करणारा ट्रम्प जेव्हा भारतावर आरोप करतो, तेव्हा तो विसरतो की भारत 1900 मधला गुलाम भारत नाही. हा आधुनिक, सामर्थ्यशाली आणि जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवणारा देश आहे. ट्रम्प म्हणतो की भारत रशियाबरोबर व्यापार करतो आणि रशिया त्या पैशातून युक्रेनवर हल्ला करतो. पण जेव्हा अमेरिका आज रशियाशी व्यापार करते, तेव्हा त्या पैशाचं रशिया काय करतो? हा व्यापारावरील टॅरिफ नसून भारताला झुकवण्याचा एक मक्तेदारीचा डाव आहे. पण त्याला सडेतोड उत्तर ही भारताने दिलं आहे. अगदी ठाम, निर्भीड आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीने भारत म्हणतो, "इट इज अनजस्टिफाईड अँड अनरिझनेबल अँड लाइक एनी मेजर इकॉनॉमी, इंडिया विल टेक ऑल नेसेसरी मेजर्स टू सेफगार्ड इट्स नॅशनल इंटरेस्ट अँड इकॉनॉमी सिक्युरिटी." मराठीत सांगायचं झालं तर भारत कोणाच्याही दबावाला घाबरणार नाही आणि आपल्या राष्ट्रीय हितासाठी आणि आर्थिक सुरक्षेसाठी आवश्यक ते सगळे पावले उचलणार. अशा प्रकारच्या अडचणींना भिडायला आज भारत सक्षम, सज्ज आणि निर्धारपूर्वक उभा आहे. भारताने दिलेले उत्तर तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.